अकोल्यात अफवांना पेव फुटले। प्रकाश आंबेडकरांच्या घरासमोर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय असा दावा केला गेलाय। तर खासदार संजय धोत्रेंना हृदयविकाराचा झटका आल्याचा दावा केला गेलाय। त्यामुळे याची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न केला। मग काय सत्य समोर आलं पाहूयात एक विशेष वृत्तांत। प्रकाश आंबेडकरांच्या घरासमोर पोलिसांचा ताफा। खासदार संजय धोत्रेंना हृदयविकाराचा झटका। काय आहे अफवांच्या पिकांमागचं सत्य? वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्या घरासमोर मोठा पोलीस फाटा तैनात केल्याचे फोटो व्हायरल झालेत। फोटो व्हायरल केल्यानं अकोल्यात अफवांना पेव फुटलाय। एवढे पोलीस का तैनात केलेत याबद्दल चर्चा सुरू झाल्या आहेत। इतकंच नव्हे तर खासदार संजय धोत्रे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची अफवा पसरवली जाते। पण यामागचं सत्य काय आहे याची आम्ही पडताळणी केली। लोकसभेच्या रणधुमाळीत अफवांना पेव फुटू लागलाय। प्रकाश आंबेडकर यांच्या घरासमोर पोलिसांचा ताफा असल्याचा दावा केला जातोय। तर अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा दावा केला जातोय। पण हे कितपत खरं आहे याची आम्ही सत्यता जाणून घेतली। व्हायरल फोटोची सत्यता करण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रकाश आंबेडकर यांच्या घरी गेले। त्यावेळी पोलीस ताफा नव्हता, मात्र सकाळी हा पोलिसांचा ताफा होता हे सांगण्यात आलं। पोलिसांनी आंबेडकरांच्या घराच्या परिसरात सकाळी रूट मार्च केला होता। व्हीआयपींच्या सुरक्षेसंदर्भात आढावा घेण्यासाठी रूट मार्च काढण्यात आला होता। या रूट मार्चचे फोटो व्हायरल झाल्यानं जिल्ह्यात राजकीय चर्चांना ऊत आलाय। तर दुसरीकडे अकोल्यातील खासदार संजय धोत्रे यांना तातडीनं रुग्णालयात दाखल केल्यानं अफवांना पेव फुटलं। संजय धोत्रे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी व्हायरल झाली। त्यामुळे जिल्ह्यात राजकीय वातावरण ढवळून निघालं। ऐन निवडणुकीच्या काळात अशी बातमी व्हायरल झाल्यानं याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी संजय धोत्रे यांना भेटले आणि त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली। मला अनेक वर्षापासून जो सर्वायकल स्पॉन्डिलायटिसचा त्रास आहे तो त्रास खूप वाढल्यामुळं मी आमचे डॉक्टर सोनवणे आहेत त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी एक सेफर साईड म्हणून सावधगिरीचा उपाय म्हणून माझं डाव्या बाजूलाच सतत हात मान दुखत राहते म्हणून त्यांनी अँजिओग्राफी करायला सांगितली आणि ती अँजिओग्राफी केली आणि अँजिओग्राफीमध्ये काही निघालं नाही। आता थोडं अँजिओग्राफी केल्यानंतर एक दिवस आराम करावा लागतो, त्यामुळे मला आज दवाखान्यात आहे। मी आजच सुट्टी होणार आहे। मला संजय धोत्रे हे नियमित चेकअपसाठी रुग्णालयात गेले होते। त्यांची प्रकृती ठणठणीत आहे, त्यामुळे अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे। शहरात घडत असलेल्या राजकीय घडामोडींचे पडसाद तात्काळ सोशल मीडियावर उमटत आहेत। त्यामुळे कोणताही मेसेज आला तर सत्यता जाणून घेतल्याशिवाय कोणालाही पुढे पाठवू नका। जयेश गावंडे, साम टीव्ही, अकोला।